तर आता आम्ही चाललो कर्नाटकला. आता पोचले तासगावात. 100 किलोमीटर मी ड्राईव्ह केली. किती वाजता 2 वाजता निघालो होतो, आता वाजले 3:30. तर कर्नाटकला एक आमचं काम आहे. तिथून किती वेळ काम होते काय माहिती, बघू. तिथं पोचल्यानंतर बघू नंतर काय प्लॅन आहे का अजून कुठे जायचं काय ठरलेलं नाही. आता गाडी जाईल. जेवण दादा, सागर दादा, अमर दादा. एकच माणूस फ्रेश आहे आमच्यामध्ये ज्याला आम्ही ड्रायव्हिंग वर बसवलेला आहे. अमर दादा मी ड्रायव्हिंग फायनली त्याचा नंबर आलेला आहे ड्रायव्हिंग सीटवर जाण्याचा. कालपासून आतापर्यंत कालपासून ते आत्ता ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहे अमर दादा. आता प्लॅन असा आहे की मुंबईपर्यंत तोच घेऊन जाणार बस. हा जो आम्हाला त्याचा कॉन्फिडन्स आहे ना, हा खूप आवडतो. म्हणूनच तो आमच्या टीमचा की मेंबर आहे. कदाचित आम्ही मतदान करून त्याला कॅप्टन पण बनवलं. तर जास्त झोप झालेली आहे अमर दादाची. बघू आता. असा व्यक्ती आहे, कुठे झोपू शकतो. त्याला काय बेड गादी खाट याची काय गरज लागत नाही. गरज नाही. रस्त्यावरती गाडी येत नाही. आता आम्ही घेणार आहे पॉवर नॅप घेतल्यानंतर पोचल्यानंतर बघू. आज रस्त्यात मग आम्ही दोघं घेऊ गाडी एकदम नसतात. हे चालत तिथे पोचल्यावर कंटिन्यू करतो. मोबाईलची लाईट मला तर गाडीच्या लाईटपेक्षा जास्त चांगली दिसते. मित्रांनो, थोडासा झोपायचा प्रयत्न करतोय इथं. काय ना काय ते होते, काय ना काय ते. एकदम जोरात ब्रेक लागतोय, नाहीतर एकदम खड्डा येतोय. काय ना काय ते होते, झोपच लागत नाहीये. तुमचा काय विचार आहे? लय वाईट परिस्थिती आहे. आता रस्त्यापेक्षा ड्रायव्हरनं शंका लागलेले आहे. मुद्दामून करतोय काय झोपू नये म्हणून, ह्याची झोप झाली म्हणून. पण त्याचे परिणाम तर असं करताना त्याला भोगावं लागतील. गाडी त्यालाच चालवावं लागेल घरी जायपर्यंत. सागर दादा, तुमचं काय म्हणणं आहे का? काय नाही, झोप झालेली आहे. तुमचं झोप झाली ना, आमची झोप नाही झाली ना. जाऊ दे, आता बघू आता कसं काय होत आहे. आता मिरज राहिले 8 किलोमीटर, त्याच्यानंतर हायवे लागणार आहे. असे खड्डे येतात. इथले राजकीय नेत्यांना जरा जनाची मनाची लाज असेल ना, तर हा रस्ता बनवावा. खूप वर्षापासून करावे, खूप वर्षापासून. लाज सोडली. याच प्रकारे आमची इडली खाऊन झालेली आहे. आमचं आलेलं नाहीये, हे पण दाखव. यांचं अजून आलेलं नाही. यावेळेस लेट झालं यांचं खूप. मेंदू वडा डिस्गस्टिंग. स्पेशल डिशेस आर ऑलवेज लेट. याच प्रकारे आमचं कर्नाटकमध्ये येऊन किती वाजता पोहोचलो? 5:30 वाजता पोहोचलो. आणि आता किती होते? 11:30 वाजलेत. काम झालेलं आहे. आता आम्ही माघारी जाण्याच्या दिशेला निघू. प्रवास चालू करू थोड्या वेळात. 5 मिनिटांनी यांचं डिश खाऊन झाल्यानंतर. त्याच्यानंतर जर पुण्याला जायचं प्लॅन पुढच्या आठवड्यात आम्ही कोकणला आहोत. पुढच्या आठवड्यात माणूस भागायच्या तयारीत आहे. बघू आता कसं काय प्लॅन बनतोय. त्याला जरा पाठवायला लागणार आहे आम्हाला. हा मग तरी पण कशासाठी काय टोकन अमाऊंट दिले फक्त. त्याच्या भावाचं नाव देतो. मला स्ट्रॉंग गट फिलिंग आहे. फ्रायडेला गाडीमध्ये तू आणि मी जातो. फ्रायडेला गाडीमध्ये कोण नसणार आहे? आपण दोघंच असणार आहे. तिघं गायब होणार आहे. चिंटू हा आणि प्रथमेश. चिंटू तर आधीच बोलतो नाही ते. बघू आता कसं काय होतंय, सांगू तुम्हाला. तर याच प्रकारे आम्ही आता थोड्या वेळात देवघाटला पोहोचू. खूप प्रवास झाला. सगळ्यांची झोप पण झाली. एक फ्यूल स्टेशनवरती जरा होल्ड घेतला. अजून काय काय केलं?
किलोमीटर रनिंग झाली? 160 प्लस 160 160 प्लस 160 किलोमीटर रनिंग झाली. 20 किलोमीटर आलोय आपण, म्हणजे गावाला पोहोचलो आपण. 320 किलोमीटर रनिंग झाले आणि अजून 320 किलोमीटर मुंबईला जायचं आहे. आता थोड्या वेळात आम्ही आमच्या भाऊ अमरदादाच्या सासरवाडीला जाऊ. ज्यांनी आमची सोय केलेली आहे ते आता आम्ही सोय बघितल्यानंतर आभार प्रकट करू. तोपर्यंत नाही, कारण पोपट होण्याची शक्यता दाट आहे. अमरदादा सोय झालेली आहे ना? नाही, पोपट नाही होणार. त्यांचं म्हणणं आहे पोपट नाही होणार. तर बघू आता कसं काय होतंय, काय सोय झाली तिथे जेवण्याची. हा, दुसरं काही विचार करू नका. आम्ही तसले त्यातले नाहीये. आम्ही चांगल्या घराण्यातले पोरं आहोत. बरोबर आहे ना जीवन दादा? बरोबर, एकदम परफेक्ट. आम्ही असलं काही आलतू फालतू विचार करत नाही. हा, तुमच्या डोक्यात न यावे म्हणून तुम्हाला सांगते आम्ही, तसले काही विचार करू नका. चालतंय. आता थोड्या वेळात मम्मीचं गाव येईल माझ्या, तिथून जरा अंडी घ्यायचे. अंडी घेऊन मग लगेच दादाच्या म्हणजे वहिनींच्या घरी जाऊ. चालतंय, तिथे गेलो कंटिन्यू करतो वहिनींच्या घरी गेल्यावर. आता पोचू. वहिनींचं घर आहे किती किलोमीटर असेल? 30-40 किलोमीटर असेल. 30-40 किती आहे? 10-15 हां, 15-20 किलोमीटर आहे. आतमध्ये आहे ना अजून. हां, 15-20 आहे. ठीक आहे, पोचल्यावर बघू कसं काय होतंय काय. आता वाजले 2:20 झाले. सकाळपासून नुसता ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह. सकाळी नाही, 11 वाजल्यापासून. हां, 11 वाजल्यापासून सकाळी. ठीक आहे, काढले त्याचं कोण सांगतच नाही. स्वतः गाडीत पाठी लोकांनी सकाळी निघल्यावर गाडीत जरा झोप काढलेली आहे. रात्री पण झोप काढलेली आहे. नंतर मी तिथे पोहोचल्यानंतर जरा पाठच्या सीटवर आडवी करून जरा झोपलो थोड्या वेळ, 1-2 तास. आणि त्याच्यात पण सीन काय झाला, 2-3 वेळा माणसांनी 3-4 वेळा माणसांनी उठवले मला. एकदा तर हॉटेलवाल्यांनीच उठवलं. बोललं माझं असं हॉटेलवर समोर गाडी काढ. तर काय माणसाला सुकरान झोपून पण देत नाहीत माणसं. काय बोलायचं. ठीक आहे, चालते. थोडं घास घ्या आमच्यासोबत. तर मित्रांनो, याच प्रकारे मस्तपैकी जेवण करून बाळाला भेटून निघालोय. मस्त नियोजन झालं होतं. अमरदादा धन्यवाद तुम्ही नियोजन केल्याबद्दल. जेवण होतं. तुम्हाला कसं वाटतं? जास्तच चिकन खाल्लेलं दिसतंय तुम्ही? नाही, माझा तो नॉर्मल पेज होता. अच्छा, नॉर्मल. आईच्या गावात मी 1 किलो चिकन मी एकटा खाऊ शकतो. दॅट इज माय स्टॅमिना. सरळ जायचं, इकडे जायचं. अमरदादा तुमचं कसं म्हणणं? तुमचं कसं झालं जेवण? सागर दादा एवढं एक्सपेक्ट नाही केलेलं, पण चांगलं झालं. मस्त झालं. धन्यवाद वहिनी. एक्सपेक्ट करत नको जाऊ. चालेल, कंटिन्यू. आता निघालो आम्ही आमच्या घराच्या दिशेला. असताना फोन तर मला व्हेज असतं. तिथं गेल्यानंतर असंही नॉनव्हेज खात त्यांना माहिती आहे मी नॉनव्हेज खातच नाही. घरी गेल्यानंतर जरा आराम करून लगेच मुंबईला निघू. त्यांनी आता फोर्स मोठं अंतर कापायचं आहे. चला मग, ठीक आहे. घरी पोहोचल्या तुम्हाला दाखवतं आमचं घर, शेत सगळं. चालेल. तर मित्रांनो, आता पोचलोय गावाला. मस्तपैकी वेळ झाला पोचायला. किती वाजले? अराउंड 5:40 वाजलेत. हे बघा आमचं रान मस्तपैकी एकदम. हे आमच्या आजी चालले. चाललंय शेतात भाजी बिजी आणायला. कांद्याची पात आणायला चाललंय. दाखवतो तुम्हाला आमचं शेत. थोडा वेळ आराम करून परत आम्ही मुंबईच्या दिशेला निघू. तेव्हा कंटिन्यू करतो. 8:30 वाजलेले आहेत. आमचा निघायचा प्लॅन होता 6 वाजता, पण 8:30 वाजले जातात. काही 3 लोक खूप गाढ झोपले होते. त्यांच्यामुळं 6चे 8:30 कधी वाजले ते समजलेलं नाहीये. साल्या मी तरी उठवले सगळ्यांना. मी तर झोपलोच नाहीये. तुला बकचोदी करत बसला होता तू. मी तर झोपलोच नाही. सोबत करत होता आम्हाला काय माहिती. आता मला नाव घ्यायला नको, नाही तर ठीक आहे. बस ओके. रिव्हील होऊन जाईल सिक्रेट तुझा. ठीक आहे. आता बघू आता किती वेळ लागेल. किती दाखवते डिस्टन्स? आपण मॅप टाकला. होम टाका. होम क्लिक ऑन होम. रिचिंग टाइम आहे 3 वाजता.
पुणे बहुतेक बघू आता किती वाजता 4 वाजतील आम्हाला वाटतं पोचायला. 4च्या पुढे जाऊ रे आपण. त्यात मी चालवणार आहे म्हटलं मग 5 वाजतील. नाही ना मध्ये रस्त्यात अमरनाथला द्या. चालतं ठीक आहे, कंटिन्यू करतो मध्ये अपडेट्स देत राहू तुम्हाला आम्ही मस्त चांगले. शिरवळला चला. शिरवळला जाणार ना.